नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. एकीकडे भारताच्यासाठी सीमेपलीकडचं आव्हान उभं आहे, तर दुसरीकडे घरातलंच आव्हान कमी नाही. हे आव्हान घरभेद्यांचं आहे. यापूर्वी अनेकदा आम्ही आपल्याला भारतातल्या घरभेद्यांच्या विविध कारवाया दाखवल्या आहेत. आपल्या समोर या कारवाया आम्ही उघड केल्या आहेत, कारण त्या निमित्तानं आपल्या आसपास काय परिस्थिती आहे ते तुमच्या लक्षात यावं. आणि अशा प्रकारे जर कुठला घरभेदी तुम्हाला आजूबाजूला दिसला तर त्याच्या विरोधात तुम्ही यंत्रणांना किमान माहिती पुरवावी, अशी एक सजग नागरिक म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे. याच निमित्तानं एक आणखी नवा तपशील समोर आलाय, तो आता आम्ही आपल्या समोर मांडत आहोत. महाराष्ट्रात आतापर्यंत नागरिकत्वाच्या साठी बनावट कागदपत्र सादर करण्याची अशी 24 प्रकरणं उघडकीस आली आहेत की ज्यात खोटी कागदपत्र देऊन भारताचं नागरिकत्व घेण्याच्यासाठी प्रयत्न झाले. या प्रकरणांमध्ये गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत. त्यातलाच संभाजीनगरचा प्रकार हा अत्यंत धक्कादायक आहे. संभाजीनगरच्या फौजिया बेगमची कहाणी म्हणजे तर भारतीय यंत्रणा आतून किती पोखरली गेली आहे याचा एक ढळढळीत पुरावा म्हणावा लागेल. बनावट कागदपत्र बनवण्याच्यासाठी कशा पद्धतीनं फौजिया बेगमचं प्रकरण सक्रिय झालंय ते पाहूयात. फौजिया बेगम नावाच्या एका महिलेच्यासाठी तिच्या वडिलांनी जन्म प्रमाणपत्र मागितलं. महिला जन्माला आल्याच्या नंतर 30 वर्षांनी हा अर्ज केला गेला. अर्जदार असलेल्या वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या जन्म प्रमाणपत्राच्या साठी अर्ज केला आणि आपल्या मुलीला अर्ज करायला उशीर झाला असंही म्हटलं. संभाजीनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी फौजियाला जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेशही देऊन टाकले. फौजियाचा दावा तपासून सुद्धा पाहिला नाही असं तक्रारदारांनी आपल्या अर्जात म्हटलेलं आहे. जन्म प्रमाणपत्राच्या सह फौजियाला शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा मिळाला आणि जन्म दाखला तसंच शाळा सोडल्याचा दाखला घेऊन फौजिया आता भारताची नागरिक झालेली आहे. जे महाराष्ट्रात विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालेला आहे, त्यातलं काही थोडासा अंश नागपूर येथेही झालेला दिसतोय. त्या संबंधात दोन्ही संस्था, जिल्हाधिकारी, महापालिका एकत्रित बसून कोणी फसवून सर्टिफिकेट नेले आहेत त्याचा स्टडी करतायत. एक 15 दिवसात ज्यांनी प्रशासनाला फसवून खोट्या रीतीने सर्टिफिकेट नेले आहेत त्या संबंधी गुन्हा दाखल होणार. फौजिया बेगमच्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची कथा धक्कादायक आहे. मात्र हा एकमेव मामला नाही. भारताच्या आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान म्हणजेच जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये उशिरानं जन्म नोंदवलेल्या आणि प्रमाणपत्र मिळवलेल्यांची हजारो प्रकरणं आहेत अशी भीती व्यक्त होतीये. घुसखोरांच्यासाठी यंत्रणा काम कशी करते तेही लक्षात घ्या. सगळ्यात आधी भारताचं नागरिकत्व मिळवण्याच्यासाठी जन्म दाखला मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर जन्माचा अर्ज केला जातो. हे विशेष. उशिरानं अर्ज करायला एखादं फुटकळ कारण दिलं जातं. जन्म दाखल्याच्या नंतर शाळा सोडल्याचा दाखला मिळवायला प्रयत्न केले जातात. महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही दाखले ताब्यात घेऊन गुपचूप मतदार यादीमध्ये नाव घुसवलं जातं. ग्रामपंचायतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत
घुसखोर, भ्रष्ट कर्मचारी या सगळ्यासाठी मदत करतात आणि इथेच मतदार यादीत नाव घुसवून भारताचं नागरिकत्व घेऊन हे घुसखोर बिनदिक्कत भारत पोखरण्याचंच काम करत आहेत. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.